नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेलवरनं कळाला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे ॲक्च्युली। बऱ्याच वेळा जेव्हा माझे व्हिडिओ जे मंथली ग्रॉसरीचे मी वगैरे जेव्हा अपलोड करते तुमच्याबरोबर शेअर करते तेव्हा मला बऱ्याच वेळा कमेंट आलेली आहे की तुझं मंथली बजेट सांग किंवा मंथली सेविंग टिप्स सांग। तर मी म्हटलं की चला आपण ही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करूया। आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा माझं वैयक्तिक मत असणार आहे आणि माझ्या आजपर्यंतच्या ज्या काही अनुभवावरनं मी जे काही शिकले किंवा मला जे काही अनुभव आले आणि त्यातनं मी काय शिकली हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहते। तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, मला असं वाटतं ना की पैसा ही अशी गोष्ट आहे ना की ज्याच्याकडे 10,000 आहेत त्याला पण टेन्शन आहे, ज्याच्याकडे 1,00,000 येतात त्याला देखील टेन्शन आहे, जो नोकरी करतो त्याला देखील टेन्शन आहे, ज्या बिझनेस करतो त्याला देखील टेन्शन आहे। आणि कसं असतं ना, पैसा जेवढा खर्च करतो त्याच्यापेक्षा तो आपल्याकडे साठवून ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तेच मोठं काम आहे की पैसा साठवून कसा ठेवावा। तर या सगळ्याचा ओव्हरऑल विचार करता मी काही पॉईंट्स तुमच्याबरोबर शेअर करते। तर इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जो मला वाटतो माझ्या दृष्टीने की ती आजकालच्या ह्या जे काही वातावरण चालू आहे आणि जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीतनं मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे भले तो 1 लाखाचा असो 2 लाखाचा असो, हा आपल्या फॅमिलीसाठी खूप गरजेचं आहे। कारण मी स्वतः मेडिकल फील्डमध्ये काम करते आणि आत्ताचा जो काही एक्सपेन्स आत्ताचा जो आहे मेडिकल फील्डमधला हा खूप आपल्या अवाक्या बाहेरचा आहे। तुम्ही साधा ताप सर्दी खोकल्यासाठी जरी ऍडमिट झालात ना तरी एक 30-40 हजाराचं बिल तुमचं आरामात होऊन जातं। मेडिसिनचंच बिल एवढं असतं ना की हे सगळं एक्सपेन्स अचानक जेव्हा आपल्यावर येतात ना तेव्हा आपण त्याला काही करू शकत नाही आणि जर ह्या गोष्टींसाठी जर मेडिक्लेम असेल तर ते खूप बेनिफिट असतं। म्हणून मेडिक्लेम मी तरी काढलेला आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट देखील करेन की नक्की तुम्ही देखील याचा विचार करावा। कारण भले त्या मेडिक्लेमचे पैसे आपल्याला एकदाच वर्षातून भरायला येतात, भले ते आपल्याला यूज न हो, पण तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा की जर आपल्याला ती एमर्जन्सी एखाद्या वेळेस आली, कारण ती अचानक येते म्हणून ती एमर्जन्सी असते, आणि जर ती आली आणि आपल्याकडे पैसे नसतील पण निदान मेडिक्लेम आपला आहे आपल्या फॅमिलीसाठीचा, तर आपण कुठेही हॉस्पिटलमध्ये जाऊन चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्यावर उपचार घेऊ शकतो किंवा स्वतःवर उपचार घेऊ शकतो। तर मेडिक्लेमचे पैसे बऱ्याच वेळा आपल्याला इयरली भरायला येतात, एकाच इन्स्टॉलमेंटमध्ये आपल्याला पैसे भरायचे असतात। तर अशा वेळेस ही रक्कम आपल्याकडे उभं करणं आपल्यासाठी खूप जड असतं। कधी कधी त्याचे हफ्ते, त्याचा प्रीमियम हा आपल्या एज फॅक्टर किंवा आपण जेवढ्याचा घेतोय त्याच हिशोबाने असतो। आता माझा 17,000 ते 18,000 पर्यंत मला मेडिक्लेम भरायला येतो। तर त्यासाठी मी काय तरतूद करते, तर जेव्हा मी ज्या महिन्यात रिन्यू असतो त्याच महिन्यात माझी RD एक काढून ठेवते। म्हणजे आता जर मला 10,000चा मेडिक्लेम येत असेल, म्हणजे सपोज तुम्हाला एक 10,000चा प्रीमियम भरायला येत असेल तर तुम्ही 1,000ची RD काढा। म्हणजे इथे तुमचे 12 महिन्यानंतर रिन्यू करायला जर पॉलिसी येईल तर तुमचे 12 महिन्यात 12,000 रुपये जमलेले असतात आणि ते आपल्याला एकदम देणं खूप जमतं। म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही ॲट अ टाइम म्हणाल ना की 12,000 आता देतं, ते पण आपल्याला पण टेन्शन येतं की अरे ह्या महिन्यात मला 12,000 रुपये भरायचे, या महिन्यात मला 12,000 रुपये भरायचे। पण तेच जर तुम्ही RD मध्ये 1,000 रुपये इन्व्हेस्ट करून ठेवलेले असाल तर तुम्हाला टेन्शन येणार नाही की हा बाबा पैसे आहेत तर आपण काढले आणि लगेच दिले, तर आपलं ते एक डोक्यावरचं टेन्शन जातं आणि आपल्याला वर्षभरासाठी पण टेन्शन जातं की अरे हा की बाबा एक इन्व्हेस्टमेंट आपल्या फॅमिलीच्या दृष्टीने जी महत्वाची आहे ती झालेली आहे। तर या गोष्टीला मी खूप प्रेफरन्स देते, म्हणून मेडिक्लेम हा खूप म्हणजे मी काढलेलाच आहे आणि या गोष्टीचा फायदा तुम्हाला आता नाही झाला तरी पुढे हा होणारच आहे। कारण जशी जशी मेडिक्लेमची पॉलिसी म्हणजे जशी जशी जुनी होत जाते तसे तसे बेनिफिट्स आपले वाढत जातात। तुम्हाला जर माहिती म्हणजे करून घ्यायची असेल तर तुम्ही एखाद्या तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करून त्याची माहिती घेऊ शकता। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणाल ना तर छोट्या छोट्या जे असतात ना छोट्या छोट्या सेव्हिंगला महत्त्व द्यायचं। म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडे आहे ना आता समोरच एक मी गल्ला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये जे काही माझे एक्स्ट्रा पैसे कधी असतील माझ्या हातामध्ये ते मी सगळे ना त्याच्यामध्ये त्या गल्ल्यामध्ये छोटे छोटे टाकून ठेवते। कधी माझ्या पॉकेटमध्ये एक्स्ट्रा 100ची नोट असेल तर ती 100 रुपयाची पण मी नोट टाकते। एखादी कोरी करकरीत नोट असेल तर ती मला खर्च करायची नसेल ना तर ती देखील मी त्याच्यामध्ये टाकते। भले ती 5 रुपयाची असो, 10 रुपयाची असो, 15 म्हणजे 20 रुपयाची असो, कुठलीही असो मी त्याच्यात टाकून देते। तर ते थोडं थोडं त्याच्यामध्ये सेव्ह होत राहतं। भले ते 6 महिन्याने वर्षभराने कधी आपण ओपन करू ना तर त्याच्यात जी काही अमाऊंट असते ती आपल्याला यूज होणारीच असते।
त्याच्यानंतर अजून एक गोष्ट जी म्हणजे मी करते, आपण बऱ्याच वेळा बाहेर मार्केटमध्ये जातो, अजून कुठे खायला गेलो हॉटेलमध्ये तरी 300-400 रुपये तर कुठे जातात आपल्याला कळत नाही. तर अशा वेळेस मी काय करते, जेव्हा सॅलरी होते ना तेव्हाच एक 300 रुपयाचं माझं पोस्टाचं अकाउंट खोललेलं आहे, जे फिक्समध्ये जातं. दर महिन्याला 300 रुपये आपण भरायचे. 5 वर्षासाठी लॉक पिरियडमध्ये ती RD सारखं आहे, ते आपल्याला भरायचे असतात. पोस्टाचं फक्त एक आहे, त्यांचं ऑनलाईन काही नाहीये, त्याच्यामुळे ते एक बरं पण आहे की आपण ऑनलाईनला काही विड्रॉ पण नाही करू शकत आणि डिपॉझिट पण नाही करू शकत, आपल्याला तिथे जाऊनच भरायचं असतं. तर 5 महिन्यासाठी ते ब्लॉक होऊन जाते. मी 300 रुपये दर महिन्याला भरते, तर 3×5=15 म्हणजे 15,000 आपले 5 वर्षाने होतात आणि त्याच्यावरती जो काही इंटरेस्ट येतो तो वेगळा. आत्ता आपल्याला हे 300 रुपये भले कमी वाटतात इन्व्हेस्ट करायला, पण 5 वर्षानंतर जेव्हा आपल्याला 15,000 मिळतात तेव्हा 15,000 ही अमाऊंट काहीतरी असेल आणि त्यातनं काहीतरी आपण एखादं आपलं छोटंसं काम घरातलं करू शकतो. म्हणून ती रक्कम अशी छोटी छोटी जर इन्व्हेस्ट केली ना तर ती आपल्यालाच फायद्याची असते. आणि 300 रुपये कधी जातात कुठे जातात कळत नाही. तर पोस्टाच्या खरंच खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ना की ज्या आपल्याला यूज होणार आहे. भले त्याचा इंटरेस्ट रेट ऑफ कमी असतो, पण या सगळ्या गोष्टी खूप यूज होणाऱ्या असतात. त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणाल मी LIC मध्ये इन्व्हेस्ट करते, LIC मध्ये पण असंच आहे. बऱ्याच वेळा आत्ताचं जे बाहेर चाललं ना म्हणजे म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये LICच्या पॉलिसीमध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्ट करतं बऱ्याच वेळा प्रेफरन्स कमी दिला जातो, कारण त्याचे रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहेत आणि त्याचा जो ड्युरेशन असतो तो खूप जास्त असतो. तर तरी देखील ते असलं तरी मी LIC मध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्ट करणं प्रेफर करते, कारण ते एक सिक्युअर म्हटलं जातं. कारण आपण सर्वसामान्य माणसं आहोत आणि आपल्याला आपला पैसा खूप सांभाळून आणि जपून ठेवायचा असतो, कारण आपण तो खूप कष्टाने आणि खूप एकदम याने जमा करून ठेवलेला असतो. तर त्या पैशाला काही होऊ नये म्हणून अशी आपली अपेक्षा असते. तर म्हणून LIC आणि पोस्ट ऑफिस सेफ आहे माझ्या दृष्टीने तरी, म्हणून त्याच्यात इन्व्हेस्ट करते. LICच्या मी 2 पॉलिसी काढलेल्या आहेत आणि त्या मी भरते दर महिन्याला. LICचे पण खूप प्लॅन्स आहेत ज्याच्यामध्ये मनी बॅक आहे. जर आपल्याला वाटत असेल की 20 वर्षाचा टर्म खूप जास्त वाटतो तर त्याच्यामध्ये पण 5-5 वर्षाने म्हणजे आपल्या जमा झालेल्या रक्कममधून आपल्याला थोडी थोडी एक टॉपअप अमाऊंट एव्हरी 5 वर्षांनी ती मिळते. म्हणजे जर 20 वर्षाची पॉलिसी असेल तर 5-5 वर्षांनी आपल्याला थोडे 20,000, 30,000 किंवा 50,000 जशी पॉलिसी असेल तुम्ही भरत असाल तशा पद्धतीने ते मिळतात. म्हणजे ते पण आपल्याला एक असं असतं की अरे हा 5-5 वर्षांनी तरी पैसे मिळत आहेत ना, आणि 5-5 वर्षांनी ते थोडे पैसे मिळाले त्याच्यातनं पण तुम्ही तुमचं एखादं काम करू शकता. तर अशा बऱ्याचशा पॉलिसी असतात, तर मी LIC मध्ये इन्व्हेस्ट करते. त्याच्यानंतर अजून म्हणाल तर जिथे खर्च टाळता येईल तिथे मी खर्च टाळते. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणाला तर मी IKEA मध्ये गेलेली, मला तो सेट घ्यायचा होता ब्लॅक कलरचा क्रॉकरीचा, पण तो मी त्या महिन्यात नाही घेतला. मी जसं म्हटलं की मी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये मी बघेन, म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च असं कुठल्या महिन्यामध्ये मला ऍडजस्ट होऊन जे काही आहे ना ते मी घेण्याचा प्रयत्न करेन. कारण कसं आहे ना, आपण जे पैसे सेव्ह करतोय बँकेमधले पैसे काढून आपण ते खर्च करण्यात काही अर्थ नाही. त्याच्यापेक्षा आपल्या हातात जेव्हा एक्स्ट्राचे पैसे काही येतील किंवा उरतील त्याच्यातनं आपण जर एक्सपेन्स केला ना तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. कारण साठवलेल्याच पैशामधनं आपण घेऊन जर आपण एक्सपेन्स करणार तर त्याला काय, मग साठवलेल्या पैशाचा काय अर्थ आहे. कारण आपण ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी करतो, पैसे साठण्यासाठीच तर करतोय. म्हणून अननेसेसरीचा असा जो खर्च आहे तो करायचा नाही. कुठल्या गोष्टीची गरज आत्ता आहे आणि कुठल्या गोष्टीची गरज नंतर आहे हे जाणून घ्यायचं आणि मग एक्सपेन्स करायचा. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच वेळा ऑफर्स असतात, सेल्स असतात, त्या गोष्टीमध्ये पण आपण बऱ्याच वेळा बरी पडतो. किंवा इव्हन डीमार्टला जरी गेलो ना तरी ना बऱ्याच वेळा तिथे ऑफर्स बऱ्याच असतात. तर डीमार्टमध्ये ना ऑफर्समध्ये आपण काय ऑफर्स आहे, त्याची क्वांटिटी काय आहे, त्याची क्वालिटी काय आहे किंवा त्याची प्राइस काय हे सगळं बघून घ्यायचं आणि मगच ती वस्तू आपली परचेस करायची. आणि कुठली गोष्ट कशी आहे ना ती आपल्याला कितपत यूज होणार आहे त्याचा पण आपण विचार करून मगच या सगळ्या गोष्टी करायच्या आणि तिथे आपण थोडाफार पैसा आपला सेव्ह करू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणाल तर एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साईड बिझनेस आपण करायला पाहिजे. जसं मी आहे तर मी स्वतः ऑफिसला जाते, मला देखील बऱ्याच जण प्रश्न विचारतात की तू ऑलरेडी काम करतेस तरी देखील तू तुझं केक बनवणं किंवा चॉकलेट बनवणं हा जो काही तुझा होममेड बेकरीचा जो व्यवसाय करते तो तू का करतेस, तर का करू नये आणि कोणाला पैसा नकोय. हे जे स्वतःचं इन्कम आहे ना, स्वतःच्या बिझनेसमधनं मिळालेलं इन्कम आहे ना हे खरंच खूप सॅटिस्फॅक्शन देणार आहे. कारण ते स्वतःच आहे, त्याच्यामध्ये कोणी तुम्हाला हे केलेलं नसतं, कोणाची लोडबुड नसतं. आपण जॉब करतो तर तिथे आपल्या डोक्यावर तर कोणीतरी असतं आणि आपल्याला त्यांच्या अनुषंगाने चालून नंतरच आपल्याला ते पैसे आपल्याला मिळत असतात. पण जेव्हा आपण स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या डोक्याने, स्वतःचा विचार करून, स्वतःचं माइंड वापरून काहीतरी छान अशी गोष्ट करत असतो, क्रिएट करत असतो आणि त्याच्यातून आपल्याला जे काही पैसे मिळत असतात ते आपले स्वतःचे असतात, त्याचा आनंद देखील वेगळा असतो आणि ते सेव्हिंग भले ते थोडंसं असेल तरी ते आपलं असतं
आणि कसं असतं ना, बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच असतात घरात, आपल्याला सांगू नाही शकत. एखादं कधी काही कार्यक्रम येतात, कुठली फायनान्शियल एमर्जन्सीज येतात, अशा छोट्या छोट्या गोष्टी बरंच असतात. तर असं काही साईड इन्कम असतं ना, तर ते आपल्याला यूज होणार असतं आणि तो आपलाच पैसा असतो. तर मग अशा वेळेस कसं होतं ना, की माझ्या सेव्हिंग्समधनं मला काही पैसे काढावे लागत नाही. जे माझ्या जे काही मी ऑर्डर्स घेते त्यातनं जे काही मला वरचे पैसे येतात ते सुटून जातात आणि ते मला यूज होतात. जरी मला तेवढे पैसे नाही सुटले ना, तरी ते मी सामान घेऊन येते, बेकरी प्रोडक्ट्सला जे काही लागणार आहे ते, आणि त्यातनं मग पुढच्या ऑर्डरसाठी मला यूज होतं. तर अशा पद्धतीने मी तिथे देखील थोडीफार सेव्हिंग करते. सेव्हिंग करण्याचा जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही देखील करू शकता. सेव्हिंग करणं हे खूप गरजेचं आहे आजच्या पूर्ण लाईफमध्ये. म्हणजे हे जे काही आहे ना, हे आत्ताच्या दृष्टीचा, म्हणजे आत्ता जे चाललं त्याचा विचार करू नका, पुढचा विचार करा आणि मग करा. आता जरी आपल्याकडे जेव्हा आपल्याकडे लहान मूल असतं त्याच्या फ्युचरचा विचार करून आपण कधी कुठल्या गोष्टी करतो, तर त्याच्यासाठी मला असं वाटतं LIC हे खूप चांगलं ऑप्शन असू शकतं. किंवा त्याचा जन्म झाला तेव्हा तुम्ही LIC काढा आणि त्याचा कसं असतो, त्यांना प्रीमियम पण फार कमी भरायला येतो आणि 20 वर्ष ती मुलं होईपर्यंत किंवा 15-16 वर्षाची होईपर्यंत ती पॉलिसी मॅच्युअर्ड देखील होतात. म्हणजे त्यांना त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी ते पैसे त्यांना यूज होतात. तर बऱ्याच वेळा LIC मध्ये वगैरे इन्व्हेस्ट केलेलं किंवा पोस्टामधल्या PPF योजना असतात, ते देखील खूप छान आहेत. आजकाल बऱ्याचशा गव्हर्नमेंट बँकामध्ये पण PPF योजना वगैरे पण चालू आहेत आणि त्याचे पण बेनिफिट्स खूप छान असेल, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आपण. तर माझं असं छोटंफार थोडक्यात असं मी हे नियोजन केलं, कसं करते ते आज तुमच्याबरोबर शेअर केलं. तुमचे काही सजेशन्स असतील मला नक्की सांगा. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माझं मंथली बजेट मी कसं मॅनेज करते, म्हणजे माझा मंथली जमा खर्च किती आहे, किती एक्सपेन्स आहे, कशा पद्धतीने करते, आणि ते सगळं मी आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला हे जे काही सांगितलंय त्याच्यासाठी मी एक सवय मांडून ठेवलेली आहे. ती कसली सवय ते देखील मी आता तुम्हाला सांगते. पण जर तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ बघाल तर हे सगळं मी त्या व्हिडिओमधनं सांगणार आहे तुम्हाला. आणि सवय कुठल्या गोष्टीची करायची, तर मला जेव्हा मी लग्न होऊन आली तेव्हा मला देखील कुठलीच सवय नव्हती. मी माझी एक छोटी नोटबुक बनवलेली, पहिली एक डायरी होती, कारण ती डायरी आमच्या घरी असायची आणि त्या डायरीमध्ये जेव्हा सामान भरायला जायचं तेव्हा त्याची लिस्ट केली जायची आणि मग त्याच्या पुढे त्याचे पैसे लिहिलेले असायचे, त्याचा जमा खर्च खाली लिहिला जायचा की टोटल किती झालं, किंवा तर मी तो विचार करून मी डायरी बनवायला घेतलेली. मला पहिलं माहिती नव्हतं की डायरी कशी बनवायची आणि काय बनवायची, पण मग नंतर जेव्हा मी डायरी बनवून त्याच्यामध्ये जमा खर्च मांडायला लागली ना, तेव्हा मला कळायला लागलं की मी अननेसेसरीच्या बऱ्याचशा गोष्टी घेऊन येते आणि त्या गोष्टी म्हणजे एक्सपायरी होऊन जातात, म्हणजे त्याचा यूज नाही, म्हणजे त्या गोष्टी माझ्याकडे तशाच पडून राहतात. मी आणि नंतर मग मला हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा मग मी ना एक चार्ट बनवायला सुरुवात केली की माझा हा खर्च एवढा आहे, हा खर्च एवढा. मला फार उपयोग झाला माझ्या डायरीचा आणि अजूनही मी तो वापर करते. मला बऱ्याचशा गोष्टींची नोंद ही डायरीमध्ये करून ठेवायची सवय आहे. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींची नोंद जर तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये ठेवली, तर माझ्या समोर देखील कॅलेंडर आहे, त्याच्यामध्ये पण देखील मी लिहून ठेवते. त्याच्यामुळे ते देखील खूप आपल्याला उपयोगाचं ठरतं आणि आपल्याला कळतं देखील की आपण कुठे एक्सपेन्स केलाय किंवा किती करायचं. आणि डायरीमध्ये एकदा लिहिलेलं असेल ना की आपल्याला लिहिता लिहिताच वरचं वाचलं जातं आणि आपल्याला कळतं की अरे वरती पण मी हा एक्सपेन्स केलाय ऑलरेडी, तर आता पुढच्या येणाऱ्या दिवसात मला हा एक्सपेन्स थोडासा कमी करायचा आहे की कुठे आपण थोडंसं सेव्ह करू शकतो. तर आजचा असा व्हिडिओ होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लवकरच भेटू माझ्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.